आज मी तुम्हाला दाखवणार आहे परळी तालुक्यामध्ये असणारं असं एक मंदिर जिथे स्वयं यमधर्म एका मुलाला नेण्यास आले होते. त्याआधी तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. नमस्कार, मी तुमचा आकाशातच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी सकाळी निघालो श्री मार्कंडेय ऋषी मंदिरला. तेवढ्यातच आलो मंदिरला. व्यापार युगात महामुनी मृकंड आणि त्यांच्या धर्मपत्नी मरुद्वती यांना संतान प्राप्ती होत नव्हती, म्हणून त्यांनी भगवान शंकरांची आराधना केली व त्यांची भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. तेव्हा मृकंड आणि त्यांच्या धर्मपत्नी मरुद्वती यांनी पुत्र प्राप्ती इच्छा मागितली. त्यावर भगवान शंकर त्यांना असं म्हणले, पुत्र गुणवान व आई वडिलांची सेवा करणारा हवा असेल तर त्याला केवळ 16 वर्षाचे आयुष्य असेल आणि दुर्गुणी हवा तर तो दीर्घायुष्य असेल. महामुनी मृकंड यांनी सद्गुणी मुलगा असावा अशी विनंती केली. त्यामुळे त्यांना तसा पुत्र लाभला व त्याचे नामकरण मार्कंडेय असे ठेवण्यात आले. अखेर तो दिवस जवळ आला व मार्कंडेयाला कळले की त्याचे आयुष्य केवळ 16 वर्ष आहे. हे त्याला कळल्यावर तो दक्षिण समुद्र तटी गेला व त्याने तिथे शिवलिंगाची स्थापना करून अनुष्ठान सुरू केले व महामृत्युंजय मंत्रांची निर्मिती करून जप सुरू केला. ठरल्या वेळी यमधर्म तिथे आले व मार्कंडेय यमास असे म्हणले, माझे महामृत्युंजय अनुष्ठान सुरू आहे, ते पूर्ण झाले की आपण मला घेऊन जाऊ शकता. परंतु यमाने काही ऐकले नाही. तो मार्कंडेयाच्या हाताला धरून नेण्यास सज्ज झाला. तेवढ्यातच भगवान शंकर तेथे प्रकट झाले. त्यांनी यमाच्या छातीवर लाथ मारून त्यास जमिनीवर पाडले आणि यमास आज्ञा केली की मार्कंडेयास मी 16 कल्पाचे आयुष्य दिले आहे, तो अमर आहे, तू चालता हो. यमधर्म तिथून निघून गेला व भगवान शंकरांच्या आशीर्वादाने मार्कंडेय चिरंजीव झाला. असेच धार्मिक व्लॉग बघण्यासाठी अकाउंटला फॉलो करा. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये.